झालं, फुल स्टॉप झालो परत. हा आता कोकणात आम्ही कलर्स भरला असं काय नाही. कोकणात कलर होत ते फक्त आम्ही दाखवूचं काम केलं म्हणून तर कलर्स ऑफ कोकण असं नाव आहे. हा असं म्हणत असेल की प्रेक्षकांमध्ये आम्ही कलर भरला तर कदाचित होऊ शकता, कारण की आम्ही लोकांना हसवण्याचाच आतापर्यंत काम केलं. कारण कितीही आमच्या आता जीवनात काय मध्ये चढ उतार येतात प्रत्येकाच्याच आयुष्यात, पण त्या आम्ही बाकीचे प्रसंग न दाखवता फक्त मजा मस्ती आणि धिंगाणं आमचं तेवढंच आम्ही आतापर्यंत दाखवत दिलं. आणि त्याचबरोबर कोकणातली अशी जीवनशैली की तो माणूस मरता, काम करता, कसा बसा जगता असा कधी दाखवलेला नाही. त्याच्या जगण्यातूनच तो किती खुश आहे ह्या प्रकारचं जीवन आम्ही दाखवलेलं. त्यामुळे इतर जी मंडळी जी आता कोकणातून कामधंद्यासाठी बाहेर गेली त्यामुळे त्यांना त्याचं जास्त आकर्षण वाटलं की ही मजा मस्ती आम्ही आधी जेव्हा गावात होता तेव्हापासून हीच आम्ही करत दिला. त्यामुळे त्या आपलेपणा एक त्यांना वाटला आणि त्यामुळे जी बरीच वर्ष जी गावात गेलीच नाहीत कामधंद्यामुळे ती हळूहळू येऊक लागली, आमका भेटाक लागली. त्यामुळे आणि तेव्हा ती अशी म्हणत होती की तुमचा जो प्रवास तुम्ही ज्या जीवन जगतास त्या बघून आमका परत गावात येईन सारखं वाटलं. त्यामुळे ती आमका मोठी पोचपावती मिळाली. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो नारिंगडे गावामध्ये आणि कलर्स ऑफ कोकणचा प्रवास कसा झाला तो आपण आज जाणून घेऊया. त्याच्यामध्ये आपण विनय गाडी, मुकेश गाडी, पूनम गाडी आणि पुष्पा गाडी त्या चारही माणसांना आपण भेटणार आहोत. त्यांच्यावर भरघोस अशी गप्पा गोष्टी करणार आहोत आणि त्यांचा प्रवास कसा सुरुवात झाला आणि आतापर्यंत कसे प्रवासामध्ये काय काय झालं हे आपण अनुभवणार आहोत. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला जाऊया त्यांच्यावर बोलण्यासाठी. चला तर मित्रांनो, आपण आज आलो कलर्स ऑफ कोकण म्हणजेच विनय गाडी, मुकेश गाडी, पूनम गाडी आणि पुष्पा गाडी. पहिलं नाव त्याचं घेऊ काय होतं पहिलं. तर आपण आज त्यांच्याकडून ह्या प्रवासाबद्दल म्हणजे यूट्यूब लाईफमधील सर्व काही विचारणार आहोत. सर्वप्रथम आपण पूनम ताईला विचारूया. माईक सध्या त्याच्याकडे हो त्याच्याकडेच म्हणजे युट्यूबचा प्रवास विचारतास ना? तुझं नाही विचारित, तुझा प्रवास आमका माहिती आहे काय झालं. कलर्स ऑफ कोकण हे त्यांनी जे आपल्या कोकणात कलर्स जे पसरवल्याने आहेत ना, खरोखर नावाप्रमाणेच त्यांनी आतापर्यंत जो प्रवास केला नसा ह्यो प्रवास असा 1.25 लाख सबस्क्रायबर पर्यंतचा. म्हणजे ह्या कुटुंब एवढा मोठा झाला असा कोकणात पसरला. तर मग त्याच कुटुंबाबद्दल आपण विचारूया की त्यांचा ह्यो प्रवास कसो चाललो असा तो. तर मग आपल्यासोबत सध्या असा आपलं लाडको विनू म्हणजेच विनय गाडी, सोबतच पुण्या ताई पूनम, सोबतच मुकेशचाच आपण बाबल्या आणि पुष्पा. तर मग ही चौघांची जी टीम असा ना, ही टीम अख्ख्या कोकणात खूपच म्हणजे लोकांच्या जीवनात जे कलर टाकण्याने असत ना त्यांनी अगदी आनंदाचे नात्यांचे ते आपल्याला दिसतं. तर मग हे प्रवास कसं झालो तो जरा आपण बघूया. आता कोकणात आम्ही कलर्स भरला असं काय नाही. कोकणात कलर होत ते फक्त आम्ही दाखवूचं काम केलं म्हणून तर कलर्स ऑफ कोकण असं नाव आहे. असं म्हणत असेल की प्रेक्षकांमध्ये आम्ही कलर भरला तर कदाचित होऊ शकता, कारण की आम्ही लोकांना हसवण्याचाच आतापर्यंत काम केलं. कारण कितीही आमच्या आता जीवनात काय मध्ये चढ उतार येतात प्रत्येकाच्याच आयुष्यात, पण त्या आम्ही बाकीचे प्रसंग न दाखवता फक्त मजा मस्ती आणि धिंगाणं आमचं तेवढंच आम्ही आतापर्यंत दाखवत दिलं. आणि त्याचबरोबर कोकणातली अशी जीवनशैली की तो माणूस मरता, काम करता, कसा बसा जगता असा कधी दाखवलेला नाही. त्याच्या जगण्यातूनच तो किती खुश आहे ह्या प्रकारचं जीवन आम्ही दाखवलेलं. त्यामुळे इतर जी मंडळी जी आता कोकणातून कामधंद्यासाठी बाहेर गेली त्यामुळे त्यांना त्याचं जास्त आकर्षण वाटलं की ही मजा मस्ती आम्ही आधी जेव्हा गावात होता तेव्हापासून हीच आम्ही करत दिला. त्यामुळे त्या आपलेपणा एक त्यांना वाटला आणि त्यामुळे जी बरीच वर्ष जी गावात गेलीच नाहीत कामधंद्यामुळे ती हळूहळू येऊक लागली, आमका भेटाक लागली. त्यामुळे आणि तेव्हा ती अशी म्हणत होती की तुमचा जो प्रवास तुम्ही ज्या जीवन जगतास त्या बघून आमका परत गावात येईन सारखं वाटलं. त्यामुळे ती आमका मोठी पोचपावती मिळाली. बरोबर. तर असं आमचा प्रवास एवढा काय विचार केलेला नव्हतो आणि सबस्क्रायबर
किती मिळतील ह्या दृष्टीने तर कधीच सुरू केलेलं नव्हतं, कारण सुरुवातच आमची एकदम साधीचा. आणि त्यात पण आम्ही कधी आतापर्यंत म्हणजे जवळपास 100 व्हिडिओपैकी 95 व्हिडिओ तर आम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा ह्या कधी बोलतच नाही. कधी कधी मजा मस्तीमध्ये म्हणून काय व्हिडिओमध्ये बोलतो, पण बाकी सबस्क्राईब करा सांगून लोकांना आवडतं ते सबस्क्राईब करतातच चॅनल का. त्यामुळे सबस्क्रायबर वाढवतो आम्ही, म्हणजे सबस्क्रायबर वाढवण्यापेक्षा आम्ही सबस्क्रायबर कमवले असं म्हणू शकतात. कारण की ही जी आता सबस्क्रायबर बांधलेले आहोत ते फक्त नावापुरतं असे सबस्क्रायबर आमचे नाही आहेत, ते आमच्या घरातलेच एक मेंबर आहेत. आमच्या सगळ्या प्रत्येक गोष्टीत ते सहभागी असतात. म्हणजे आमचं बरेचसे प्रसंग आमचे घडत असतात, तेव्हा कधी आमका एका तोंड द्यायची वेळ येत नाही, ते स्वतःच आधी त्यांना उत्तर देऊन मोकळे झालेले असतात. त्यामुळे ही माणसं फक्त सबस्क्रायबर नाहीत आमचे आहेत, ते आमच्या घरातलीच मंडळी आहेत. आणि ह्या सगळा आपसूक जुळून येला, असं ठरवलेला असं काय नव्हताच. सुरुवातच मी असंच ठरवलेलं होतं की मालवणीत व्हिडिओ करायचे. या माझ्या आधी बरेचसे चॅनल होते, ते सगळे बऱ्यापैकी माझ्या बघण्यात तरी मराठीच होते. मालवणीत माका तेव्हा तरी दिसलेलं नाही खायचा चॅनल. पण माझं असं म्हणणं होतं की काय होऊन दे, लोकांना कळांदे नको कळांदे, पण ती मालवणीतच व्हावी व्हिडिओ. मी मुंबईत असलो तरी माका ती मालवणीतच, मी भले मराठीत मध्ये बोलतोय, पण ही मंडळी मालवणीतच आणि त्यांना मराठी त्यांची काय लेवलची मराठी दिमाग माहिती होती, त्यामुळे त्यांना मालवणीतच व्हावी व्हिडिओ. आणि चुकलाच तरी झाला, त्या चुकण्यात पण एक मजा आहे. त्यामुळे आम्ही असं चुकलेले पार्ट कधी काढून टाकले असं नाही, चुकलेले पार्ट मी मुद्दा म्हणून ठेवायचं. त्यामुळे लोकांना ती मजा यायची त्यात जास्त. आणि मालवणीत असल्यामुळे जास्त जवळचे पण वाटले लोकांना ते व्हिडिओ. आणि असंच आमचा प्रवास सुरू झालो. सुरुवात अशी होती की आमची वेगळा आमका काय करूचा लागलाच नाही व्हिडिओसाठी. म्हणजे आता आम्ही ह्या काहीतरी नवीन काहीतरी दाखवता, गावाबाहेर जाऊन काहीतरी एखादं ठिकाण दाखवतो, असं आम्ही कधीच व्हिडिओसाठी असं केलेलं नाही. जा आम्ही रोज आता कदाचित रटा वाटत असतात, पण बघताना तोच व्हिडिओ तेच रोज बाबलो ढोरंका नेता, रोज आमचं अशीच कामं, पण तीच बघताना दरवेळी काहीतरी त्यात वेगळेपणा जाणवतात. ह्या वेगळेपणा माका ह्या आयुष्य बघताना जाणवत होता, पण लोकांना पण त्या व्हिडिओ मार्फत जाणवला. त्यामुळे वेगळा असं आम्ही काय केलेलाच नाही. जा आम्ही जगताव, मजा मस्ती करताव भावंडांमधली, तीच आम्ही आतापर्यंत दाखविली. कॅमेरा मागे म्हणण्यापेक्षा अशी बसन कधी बोलणारी नाही, त्यांच्या कलेने घ्यायचा तर उत्तर अशात तुम्ही आता रेग्युलरली ना व्हिडिओ करता, मग कोणी काय विचारलं तर आम्ही आणि व्हिडिओ करायला प्रश्न विचारला गोंधळ होता. इंटरव्ह्यू कोणी घेतल्यानंतर सगळे जण पहिल्यांदा आम्ही लय लाजत होता व्हिडिओ करी. तरी हल्ली एक कोणतरी येऊन गेले ना परत इंटरव्ह्यू घेऊन घराकडे तुमच्या, कोणतरी व्हिडिओ टाकलेला बघितलेला लेटेस्ट. इंटरव्ह्यू आमचे सगळेच घेतात आजपर्यंत, बरेचसे आणि व्हायरल करतात आमका. नाही इंटरव्ह्यू आम्ही व्हायरल करणार आहोत, पण अजून वेळ जरा इली नाही, जरा शांत भात कापण्यात मारला त्यांना कुसुरड्यांचीच गरज आहे, बाकी त्यांना काय उपयोग नाही. त्याशिवाय पर्याय नाही, कुसुरडे घातल्याशिवाय पर्याय नाही त्यांना. तर आमचं सगळं प्रवास कसं सुरू झालो हे म्हणून बऱ्यापैकी सांगितलं ना, तरी पण मी सांगतोय. तर माका या व्हिडिओतला ज्ञान वगैरे काही नव्हता, अशी त्याच्याबरोबर माझ्या मस्ती म्हणून साड्यावर जायचो, माझे फोटो काढायचे, बाकीचे रानाबिनातले फोटो वगैरे काढायचो आणि त्या बघून ठेवलेला होता. आणि एक वेळ अशी वेळ इली की कोरोना चालू होतो आणि त्यावेळी मुंबईत होतो आणि मी गावात होतोय आणि गणपतीच होते. आणि त्या दिवशी त्याका पहिल्या दिवशी एक व्हिडिओ टाकूच होतो. त्याच्या अगोदर त्यांनी आमच्या एका आत्तेच्या मुलीचे लग्नाचे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहे मजा म्हणून. तेव्हा एवढा काही नव्हता युट्यूबचा वगैरे, पण टाकलेले आहे आणि मी बघत होतो. आणि त्याच्यानंतर कळाला की आता हळूहळू मला सांगितलं तू व्हिडिओ करून टाक बघूया. तर त्यावेळी ह्याचा मोबाईल होतो, माझ्याकडे मोबाईल नव्हतो, एका ह्याच्याकडे मोबाईल होतो. मग तो मोबाईलमधला व्हिडिओ शूट करायचो, तो व्हॉट्सॲपला टाकायचो. व्हॉट्सॲपवरून 5-5 मिनिटाचे व्हिडिओ करून मग त्याका पाठवायचो. त्यावेळी कसं अँगल घ्यायचो, ह्या काही माहीत नव्हता. पण हळूहळू शिकत गेला. त्याच्यानंतर मग कोरोना हळूहळू कमी होत गेलो, मग गावा किलो पावसात. मग त्यावेळी त्याने मित्राचा गोप्रो आणलेला आहे, मग तो गोप्रो घेऊन शूट वगैरे करत होतो. मग शेवटी तरी पण माझ्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हतो, तरी मग हळूहळू चालू झाला. त्याच्यानंतर मग मोबाईल घेतला 1-1.5 वर्षांनी. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आता व्हिडिओ लोकांका आता आवडत जाईल. मी तेव्हा त्याका बडबड आहे ह्या मेल्या काय टाकलं लोक माका असतं
त्यावेळी गावात एवढा माहित नव्हता की युट्यूब मध्ये हे असे व्हिडिओ येतात. लोक खूप असायची, म्हणजे ही गावात असल्यामुळे ह्यांका सगळं काय मेल्यान माहिती काय करतात, अख्ख्या जग बघतात काय म्हणतात. आणि आता आम्ही बाजूक राहतो आणि त्यांका पहिली घेतात. आणि सुरुवात अशी झाली की आम्हीच व्हिडिओ करून आमचेच चेहरे दाखवत नाही, तर अख्ख्या आमच्या बरोबर आमच्या कुटुंबाबरोबर बाकीच्यांकाही घेता गावातल्या ती मंडळी दिसता आमच्यामुळे. आणि त्यावेळी त्यांना आता विचारलं जातात, हो तुम्ही त्या कलर्स ऑफ कोकण मध्ये तुम्ही दिसलेलात. ह्या आता प्रत्येकाची ओळख झाली आहे निर्माण. जे जे आमच्या व्हिडिओत दिसतं ते बघूचं काम करीत नाही. कधीतरी एक जरी माणूस कोण गमलो ना त्याला बरोबर लक्षात ठेवते तर त्या दिवशी त्या व्हिडिओत होता. आता बाबू काका आमचो गाडीवर हा, पण त्याका मुंबईच्या वेळी तो गणपतीच्या वेळी ड्रायव्हिंग गाडीवर बसवर असता त्यावेळी त्याका विचारला जाता, हो पाटील तुम्ही कलर्स ऑफ कोकण मध्ये असतात ना. होय होय होय. अशी सगळ्यांची ओळख निर्माण झाली. नुसती आमची ओळख दाखवून आम्ही हे केलं नाही, पण बाकीच्या त्याचबरोबर गावातल्यांची ओळख दाखवली. आणि याच्यामुळे आता हळूहळू जेव्हा इथपर्यंत प्रवास येऊन पोहोचलेलो. आणि चॅनलला फक्त आमचा फॅमिली ओरिएंटेडच आहे, म्हणजे कुटुंबातली माणसं आमची काय मजा मस्ती करतात. काय करता आम्ही नवीन नाही. मी आधी गावात यायचं कधी त्यावेळी आमची मजा मस्ती चालू असायची. वर्षातून मी एकाच माझी फेरी असायची, कधी कधी 2 वर्षांनी. त्यावेळी जर ह्या युट्यूब चॅनल असतात तर आज हे 1,30,000 मिलियन मध्ये गेले, असं मिलियन मध्ये होते. त्यावेळी आजोबा आजी होती आणि आमच्या घरात सगळी हे सगळे कलाकार लहान माणसांपासून मोठ्या माणसांपासून सगळी तुमका ही अशाच सिरियस नाही तुमका शिस्तबद्धपणा ह्या गोष्टी सगळी टाइमपास होईल. फक्त तोंडावर बोलायला टाकीत. आम्ही कशी तोंडावर बोलायचो ना, पण ह्या तोंडावर बोलायला सगळ्या मोकळा होत. परत हात मारून जाय तुका उद्या गाडी घाली, पण पुन्हा परत हात घाली काय मेलो माझं काय व्हिडिओ टाकले ना, पण त्याच्यानंतर तुकाच असा. आणि पहिली आता सदस्य झाला त्यामध्ये जरा सुधारणा. पहिली आम्ही ही घरात अशी एकाच, म्हणजे जरी पाहुणे येले तरी आम्ही एका घरात कोणात बसा नसतो. पण गौरवच्या आई तिकडे तेवढीच मुलं होती, चिडींची होती. पहिली आमची फॅमिली मॉप होती. आता हळूहळू मुंबईत गेले त्यामुळे कमी आहे. आणि पहिली आम्ही अशी नव्हतो की आम्ही झाली ना मजा मस्ती गणपतीत असायची, पण नंतर त्यावेळी आम्ही एका कोणपाट्यात अशी बसायची. पाहुणे येले की आम्ही एका कोणपाट्यात जाऊन बसायचो. असा होता. पुष्पा या आत्ता दिसता, आता बोलायचं नाही काय, पण व्हिडिओ बोलणाऱ्यातला नाही. आता नारिंगरात प्रदीप गाड्यांची लेख माहित नव्हती, ती लेख आता कळाली. कोणा गावात माहित नव्हता पुष्पा कोण आहे, तरी पुष्पा नावाचा माणूस नव्हता. आता व्हायरल झाला कारण की मी पहिलो. आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले सुरुवातीक हे असले मोबाईल नव्हते, साधे मोबाईल होते. आणि तेव्हा पण मी ह्यांची सगळी 31 मोबाईल होतो नोकियाचो, पण ह्यांची सगळी ती मजा मस्ती मी त्या मोबाईल मध्ये पण असे रेकॉर्ड, कारण की मला माहिती होता की हे सगळे मी वर्षातनं एक फेरी असायची, नाही तर 2 वर्षातनं एक. पण ते सगळे व्हिडिओ मी मुंबईत घेऊन जायचं तेव्हा मी बघायचं ती सगळ्या आठवणी माझ्या वर्षभरासाठी पुरण्यासाठी. म्हणून मी ते काय एक इन्सिडेंट असायचं ना, ते यांचे मजा मस्तीचे त्याचे रेकॉर्ड करून ठेवायचे. त्यामुळे तीच नंतर ह्या आता व्हिडिओ मार्फत मी लोकांसमोर दाखवते. बाकी असा वेगळा असा कायच नाही त्याच्यात. नाही तर पुष्पाचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, ह्यो बघ काय शूटिंग करता, ह्यो एकदम 2015-16 तेव्हा काहीतरी तेव्हाचा व्हिडिओ होतो. आणि नंतर तो त्याचा डायलॉग व्हायरल झालो, पण तेव्हा आमच्याकडे युट्यूब चॅनल पण नव्हता. कोरोनामध्ये कोणाला काहीच काम नव्हतं, कंटिन्यू युट्यूब बघणार किंवा पिक्चर बघणार, कारण बाहेर जायचं प्रॉब्लेम पण माहितच नाही. ह्यांका कोणाकच माहित नव्हतं युट्यूब घ्या. युट्यूब नावापुरता माहित होतं, पण चॅनल वगैरे काढणे तरी बरेच जणांचे ना कोरोनामध्ये ना व्हायरल खूप झालेले चॅनल. सगळ्यांनी बरेच जणांनी कोरोना आपल्या मालवण तालुक्यामध्ये अमोल सावंत पक्ष्यांचा आवाज काढणारा पोरगा, त्यांनीच तो व्हायरल गेला. पण आपल्या कोरोनात पण नव्हता. नाही, आपला चॅनल नंतर पहिल्या कोरोनात नव्हता. पहिला कोरोना कधी मार्च मध्ये आला, 2020 मार्च मध्ये येलो. पण ह्यांनी नंतर मे महिन्यात, जून महिन्यापासून व्हिडिओ टाकलेले आहे. त्याच्या अगोदर लोकांची भरपूर चॅनल ती व्हायरल झाली. त्यांना सबस्क्रायबर वगैरे फटकन बूस्ट झाले. आणि आम्ही कधी विचार केला नाही की आज आमका लगेच सबस्क्रायबर
वर जाऊ देत लगेच असं कधी आमची विचार आपली नाही. गाडी चालतात तशी हळूहळू चालतात तेवढी आमका पर्स कारण की मध्ये लोकसत्ताचा जो इंटरव्ह्यू झालो ना तेव्हा पहिलं इंटरव्ह्यू कोकणी रान माणसाचं झालो. हो त्यानंतर ते कोकण आर्टेड गर्लकडे गेले. हो तेव्हा त्यांचे सबस्क्रायबर 2-2.5 लाखाच्या पुढेच होते तेव्हा पण. आणि माझे आणि तेव्हा आमचं 50,000 80,000 होते आमचे हा. तेव्हा. आणि तेव्हा आमचं इंटरव्ह्यू त्यांनी घेतले नाही कारण की ज्यांनी इंटरव्ह्यू घेतल्याने ती पण व्हिडिओ बघित होती. त्यामुळे त्या एवढ्या सगळ्या जणांमधून त्यांनी आमका डायरेक्टली सिलेक्ट केलं. सबस्क्रायबर कमी असून पण तेव्हा पण आमचे कमीच होते सबस्क्रायबर. कमी होते 1 लाखाच्या खाली असून पण इंटरव्ह्यू पहिल्या सुरुवाती केली. असू दे. एकंदरीत काय असतं आता जेव्हा तुम्ही मी मागच्या वेळेस पण बोलले होते कसं आहे की तुम्ही आता जे मस्ती मजाक वगैरे आहे ना ते आमका पण आमच्या लहानपणीची आठवण करून देता, आमच्या भावंडांची आठवण करून देता. पण मग ते आता लांब गेले. एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही जवळ आहात आणि असेच जवळ राहू दे ही आधी प्रार्थना असा ईश्वर चरणी. कारण मग जी मजा मस्ती तुम्ही करता ती आमका बहुक मिळता, आमका आमची आठवण येता, आमचे पण सगळे ताजे होतात आठवणी. तर ह्या नाते जी आहेत ना ही नाती जशी जपलास तशीच पुढे हा. जपला. आणि या म्हणजे नातेसंबंधाचा चॅनल म्हणून मध्ये मालवणी रील्सचा पण अवॉर्ड मिळालो. तो आमका बेस्ट मालवणी कुटुंब ह्याच कॅटेगरीमध्ये मिळालेलो होतो. पण त्याच्यात अपेक्षा होती स्टेजवर बोलून भेटायला पाहिजे होतं. कुठली या देवगडमध्ये झाला तर ह्या वर्षी तो कोकण सन्मान नाही तिथे थंय अवॉर्ड काय हा मिळाला मालवणी अवॉर्ड. मालवणी रील्स मध्ये हा मालवणी रील्सचा award मग कुडाळमध्ये भेटला तुम्हाला तो. कुडाळ त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना भेटला तो प्रत्येक कॅटेगरी होती त्यात हा. कौटुंबिक मध्ये आमका मिळालेलो होतो. ओके झाला बाद झालं. झालं. धन्यवाद. एवढा सगळा झाला पण मग एवढ्या सगळ्या माणसात अरे बाबा एकच आवाज नाही अरे काहीतरी जरा वाईच काहीतरी बोल. कायच बोलत नाही पूनमताई. कोण बोललंय ना पूनम वाईच नाही बोलायलाच बघत नाही. आज काय झालंय पुष्पा बोल. ही तुमका मंडळी बोललंय ना ही कॅमेरा समोर अशी तरी बोलणार बाळांनी की नाही बोलताय ती. तरी. फक्त हसण्याचं काम करता. हे मगाशी घेणार होतो घरा केलं होतं बाबांवर बोलत होते ना. काम करताना गेलं असतं ना पटकन गेला पण वाटला जाड होता आता वारी आता बारीक झालंय. हा. होय, बरोबर तेव्हा फक्त जाड होते आताही बारीक झालंय, बोलते. ओळखलं ते. बरं आहे चांगलं. आणि आमच्याकडे बघून असं म्हणजे सगळ्यांची आमची लग्न झालेली आहेत. लग्नावलं फोन हा मोस्टली लगीन झाल्यावर लोक आपल्या संसारातच बिझी असतात. बाकी ही सगळी मजा मस्ती त्यांची राहतं. पण आमचा तसा नाही. आम्ही लगीन झाल्यावर अजून पण आम्ही लहानच आहोत. होय 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 लहानच आहो त्यामुळे काही लोकांका काय मेले लहान लोकांका पण वाटतात की ही लहानच आहेत पण आम्ही लगीन बिगीन झालेलं. माझा 2018 मध्ये ह्याचा तर कधी 2012 की 10 मध्ये झालेला. 9 मध्ये हा पण आम्ही अजून तशी जेव्हा आम्ही जी लहानपणी राहत होतो तशीच आता पण राहतो. तशीच आहे. म्हणूनच तर बघाशी पण बोलले ती ना जवळ बघला म्हणून लांब बघला असता तर काय तरी पण जवळ इथे असती ती एवढे आम्ही आणली असती. फक्त एक आमच्या इथली ती एक यांची बहीण आहे ती हा, होळी दुसऱ्या गावाला. ओके पण ती आलीवर तरी पण आमची मजा तरी असते मजा तीच मस्ती असते. चालूच तरी पण असतात. म्हणजे एवढं पण लांब नाही वळीवून आपल्या आईचं नाही. ना. एकंदरीत चांगलं. आणि ज्यावेळी तुम्हाला सिल्वर बटन आलं त्यावेळी किती खुश होता तुम्ही? खुश तर होता पण एवढं पण असं घ्या नव्हता कारण की तो पटकन ती कसं हळूहळू म्हणजे लोकांना कधी कधी वर्षभरातच मिळतात 2 वर्षात. आमका पहिली बरीच वर्ष गेली त्याच्यात त्यामुळे पहिली आमचं आमची तेवढं सुरुवातच ही होती की हा सबस्क्रायबर किती होऊ देत पण चॅनल आपला चालताना व्यवस्थितच चला पाहिजे. हो उद्या म्हणजे सकाळी- जे सबस्क्राईब हा. करतात ना ते असो प्रेक्षक होय तो व्हिडिओ बघूच होय बघू, उगाच बघू. तर सबस्क्राईब साठी करून म्हणून आम्ही कोण ठेवायचं कधीच नाही. हा. नॉर्मली पहिल्या सुरुवातीक होतं आम्ही सबस्क्राईब करा म्हणून सांगा पण त्याच्यानंतर आता हळू कोणताही व्हिडिओ बघितलास तर तेवढा काहीच नाही कारण लोकांका आता आवडाक लागला त्यामुळे म्हणून आम्ही कोणाची कोलॅब वगैरे करू पण जात नाही म्हणजे जात ते सबस्क्रायबर मिळण्यासाठी साठी. कारण की ते तात्पुरता मिळतात आणि मग ते नाही राहत मग ते तेवढ्या पुरतं येतात. कोलॅब करणारे आहेत बरेचसे. तो आता युट्यूबला पण ऑप्शन चालू झालाय आता चालू झालाय हा ना. तो आता चालू झालो. पहिलं कसं माणसं भेटाक जायची ना हा. हा. तसे पण आमचे युट्यूबर बरेच मित्र आहेत जे आपण आमका बघता ना बरेच येऊन हे जातात. आमचे इंटरनल कॉन्टॅक्ट मध्ये सगळे आहेत. हा. पण आम्ही खास व्हिडिओ म्हणजे त्यांच्यावर करून मग तेच त्यांचे सबस्क्रायबर आमचे सबस्क्रायबर हा, हा. त्या भानगडीत कधी राहला होता कारण की त्याचा तात्पुरता असतात सबस्क्रायबर वाढूचे कामापुरता असतात ती तो ह्या रवत नाही त्याच्यात आता त्याचा शब्द आठवत नाही इंटरेस्ट हा कारण की आता जे सबस्क्रायबर ते एकदम आमचे एकदम खरे रिअल सबस्क्रायबर हा. ते असे उगाच सबस्क्राईब लेख केलेले लिहून नाही. पाठवती बघ. हा. आमका एक एवढं लेख लिहून पाठवतो
म्हणजे म्हणजे काही ते 2 कसं दिवस जर माहिती व्हिडिओ आता? गेले नाही ना हा. तर ज्यांच्याकडे फोन आहे ते अक्षरशः फोन करतात. बाकी इंस्टाग्राम मेसेज मध्ये व्हॉट्सअप सगळीकडे मेसेज काळजीपोटी की काय नक्की काय गडबड आहे काय झालं? काय मेसेज त्या कशा केपो हेनेच माका 10-15 Message- केपो ना आता message बघितलं कशा- फोन उचलू कधी उचलू असं गडबड की व्हिडिओ कशी कशा काही वेळा ना तुम्ही खूप लेट व्हिडिओ असेल तर अरे हा जुना व्हिडिओ आहे लगेच कमेंट येते. हा हा, कमेंट पण पण- लोकांका शेवटी नावीलाच असता कारण कार्ड आम्ही सुरुवात अशी झाली आता हा आता मी की इथे ज्यावेळी- तुम्हाला गावी दिसतोय हा. पण मी इथे नसतो. ह्यो मी असतो आता मुंबईत. महिनो 15-20 हा. दिवस गावी या हा. नाहीतर बस वरना कार्ड मेमरी कार्ड पाठवून मग ह्यो एडिट करता. मग आज जर दसरो हा हम्म. तर आजचो व्हिडिओ माका आज जर बस नसली तर उद्या पाठवू ह्यो उद्याच्या नंतर कधी आता जायत त्याच्यावर एडिट करणार त्याच्यावर ते 2-2 video तासाचा late होतात. फुटेज जर एडिट करूचा येईल तर तो कधी करतो आणि व्हिडिओ तुमका दिसताना 20 मिनिटाचा असता त्याचा मागचा फुटेज 2 तासाचा असतो त्यामुळे टाइम जातो. हो ठीक आहे. कारण पुष्पा या अचानक बोलू शकत नाही आता आता तुम्ही बघितला ह्यांका बोलण्यासाठी किती मग आमका तो पूर्ण कॅमेरा तेवढा वेळ चालू ठेवचो लागता. मधीच तो काहीतरी एक पंच टाकणार तेवढंच पार्ट तेवढ्यात काढून नाही, मी तो जर बोलते. कॅमेरा बंद असलो पण तर आता त्याचं punch बोलत नाही मिळणार. ना. आता कशी आता नाही तसा बोलणार ना ते नाही त्या फक्त भांडाचा एकच काम करू शकतो नाही ना मी मांडाचा नाही मी बोलतोय चांगला माका येता बोलत. मग आता बोल ना मग आता त्यांना सांगितलंय कसं प्रवास झालो हे तुम्ही दोघांनी सांगितलं तर मी काय बोलणार मग. काय बोलणार म्हणजे सांग माझं जेवणापासून प्रवास झालो म्हणून मग पहिल्यांदा आम्ही लाजत होता व्हिडिओ करीत होते ना काही लाईट चालू आहे ना. तेव्हा म्हणजे लाजत होता कसा बोलायचा नाही 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 या. पुणग्याचं मी सांगते थोडक्यात ज्यावेळी मी व्हिडिओ करत होते पण, त्यावेळी हे काय करता रे तू त्यावेळी पुणग्यानंतर ते का कोणतरी सांगा काय गो पुणग्या इथं काय करतात हा असं हा, मग ह्याचा ह्या एक होता पहिला हा. बाहेरसून एका कोणी सांगितलं सांगितलंय. की या सगळं आमच्या हे तुम्ही असला काहीतरी माझा दाखवीत बसा असं मग टाकून बघ. ठेव. म्हणजे आणि कसं- त्याच्यानंतर मग ज्यावेळी कमेंट्स लोकांचे ज्यावेळी चांगले येऊ लागले हा, मग बरं वाटणार. त्यावेळी ते का वाटलं बाबा काहीतरी आपण चांगलं हा. करतो असं. नाही पण असं म्हणजे वाटतंय काय ह्याचे भरपूर असतात ना डायरेक्ट भांडणार. डायरेक्ट भांडत नाही का डायरेक्ट गाडी हो त्याची गाडी फेमस आहेत. हा आता याच्यात टाकल्यानंतर तुमका त्या बीप लावचं लागत तेवढं बीप टाकू पर्यंत गाडी घातला नाही आता बोललेच नाही तर काय बीप कसे टाकणार आम्ही. काय काय हो, एवढे मी गाणता गाडी गाडीच नाही एवढे नाही मग बोल आता एक गाळ घालून तुका कसं वाटतं आता मी विचारतोय मी कसं इंटरव्ह्यू घेतलंय तर आता बोलू शकता कसं वाटतंय पुष्पाताई तुम्हाला आता आठवण येते गोवाची आठवण येते सांग त्याच्यात तेवढा त्याच्यात गोल काय आहे गोव्याची आठवण येतात काय पण सांगत तेवढं जा. सांगितलं बस सांग झालं. करतो एडिट नाही करतो लवकर बोल करतला एडिट. बरं वाटतं छान आता वाटतं थांब, एका असो प्रश्न विचारा तुकाच लोक भेटल्यावर कसा वाटतं ज्यावेळी एका चल ना. ज्यावेळी आमका लोक भेटतात त्यावेळी पुष्पाक जर बघितल्या नाही तर पुष्पा ओळखतात पहिली हा. कारण ह्याचे रील्स व्हायरल हा, आता- प्रत्येक ज्यावेळी दुकानात वगैरे जाता ते तुम्ही त्यावेळी- पुष्पाचे व्हिडिओ आले ना हा असा डायरेक्ट तर पुष्पक विचारायचा पुणग्या नाही पुष्पा आधी माहिती आहे त्यांका हा. बरोबर ना चल. चल तर हे आमचा चला. प्रवास असं झालेला. असं चालू हा आणि याच्या आता पुढे दुसरं प्रवास आता चालू भातात. करायचं. ह्यो भातात मार. भातातलं प्रवास करूचा. गाडी गडबडीतलो प्रवास हा आता इलाच त्याबद्दल वाईट जरा भात कपूक झाला चालेल चालेल. धन्यवाद सगळ्यांचे तुमचे. पाठी नाही बसले. एवढा महत्वाचा टाइम दिला आम्हाला. टाइम तुका मी सांगत होतोय की टाइम असो मिळणार नाही असोच मिळू शकतं आणि कारण गेल्या तुमचे वर्षभरापासून तो कामं तर येत कायम आहे. चालूच म्हणजे असते. ह्यांनी माका 100 फोन केला पण मी काय फोन उचललेला आहे ना कारण ही माणसं एकत्र कधी येतील असा वाटला नव्हता तर ह्यो क्षण भेटलेलो हा दिवाळीच्या आधी एकत्र येण्याचं तुमचं सर्वांचे धन्यवाद आणि अजूनही असाच चॅनल मोठा होऊन देत. Thank you, thank you so much. ईश्वर आमचा कोणतं कामच चालू आहे मोठा चॅनल पण त्याच्यात पण लोक आमचा चॅनल मोठा करतात. लोक आपणच करतो त्यामुळे आमचा तेव्हा काय आपोआप विषय मोठा नाही. आपोआप चॅनल मोठा होता त्या त्यामुळे त्यांका काय या शुभेच्छा नाही. मोठा चॅनल आमचा करतात म्हणून. त्यांचे आभार. आभार. एका खरं मानलं मग आभार बरोबर. यांनी आभार मानले ना त्याचे खूप खूप आभार ठीक आहे धन्यवाद. होय होय तुम्ही वेळ काढून इलास आमच्यासाठी आमचं वेळ तुमका मिळालो म्हणजे या खूप नशिबाची बात आहे. कारण भातात असल्यामुळे मिळालेलो आहे ह्यो. झालं नाही तरी तर आमचं भेटलं अर्धा नसतं तास का? निघून हा, गेलं. नाही तर तुला ही सगळी मंडळी एकत्र मंडळी मिळाली कधीच मिळाली नसती. माका तो किती वेळा बोलता रे चला सगळ्यांनी एक तू व्हिडिओ माका गाळी पण आता आता पण घालीत बोलले. असेल तू गाळी पण माका घालीत नाही रे असेल. बाबा, जसं असं काय नाही. एवढं युट्यूबर आपण फोन उचलित नाही नाही हा. तुझे नाही तो कोणतेच नाही उरलीत माका नंतर मेसेज बाबल्याक सांग फोन उचलू अरे ह्योच जरी माका फोन करीत असतो ना 2-4 वेळा मग हे शांत झाल्यावर आपण फोन करत बोल बाबा
असं असतं. चालेल चालेल. त्यांच्याने माझी भेट झालेली बऱ्याच वेळा. चला होप सो की आता सिल्वर बटन तर आला, लवकरच आपला गोल्डन बटन आपल्या बघूची येता आमका पण वाटेता येतला लवकरच येतला. होप सो लवकरात लवकर येऊ दे गोल्डन बटन आपला, हीच सदिच्छा असा. चला आपण ऐसा जाऊया. तर मित्रांनो, कलर्स ऑफ कोकण म्हणजे एक 1.25 लाखच्या बाहेर असलेले सबस्क्रायबर आणि यांची स्टोरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला हा संपूर्ण आवडला, त्यांची पूर्णपणे मुलाखत घेतली आणि मुलाखत पण आपण त्यांच्या भात शेती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन घेतलेली आहे. आणि चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.